नमस्कार. दिनेश वेखंडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण गणिताचा दुसरा टॉपिक नदी बोट प्रवाह पाहणार आहोत. यापूर्वी आपण गणिताचा पहिला टॉपिक पदावली पाहिलेला आहे. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी ते पाहून घ्या. नदी बोट प्रवाह हा चॅप्टर पाहण्याचा उद्देश असा की यामध्ये कुठल्याही प्रकारची लॉजिकची गरज नाही. काही ट्रिक पद्धतीने आपल्याला ही गणित सुटणार आहेत. म्हणजे ज्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या चार क्रिया जरी येत असतील तरी ह्या टॉपिक वरचे सगळे गणित सुटणार आहेत. कशा पद्धतीने ट्रिक पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहोत ते आपण हळूहळू पाहणार आहोत. परंतु त्यापूर्वी या चॅप्टरचा काही बेस आहे, काही बेसिक गोष्ट आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. ठीक आहे. जसं की बोट जी आहे ती नदीच्या प्रवाहाने वाहते, बोट जी आहे नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहते. ह्या सगळ्या गोष्टी काय असतात ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर फर्स्ट कंडिशन काय आहे? फर्स्ट सपोज आपण तीन कंडिशन मांडल्या. ठीक आहे. इफ एक मिनिट, सपोज आपण तीन कंडिशन मांडल्या. फर्स्ट कंडिशन, सेकंड कंडिशन आणि थर्ड कंडिशन. तर फर्स्ट कंडिशन मध्ये काय आहे की सपोज अशी नदी आहे, नदी वाहते आणि प्रवाहाची दिशा ह्या डायरेक्शनने आहे. प्रवाहाची दिशा अशी ह्या दिशेने पाणी वाहत आहे आणि जी बोट आहे आपली जी ती बोट ह्या डायरेक्शनने वाहते. म्हणजे काय, बोट विरुद्ध दिशेने, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. ठीक आहे. समजून घ्या, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ह्या डायरेक्शनने प्रवाह ह्या डायरेक्शनला वाहतो. सेकंड कंडिशन अशी आहे की नदीचा पाणी एकदम संत आहे. संत पाणी, प्रवाह जेव्हा संत पाण्याच्या कंडिशन मध्ये, संत पाण्याच्या कंडिशन मध्ये काय आहे की सपोज हे नदीचं पाणी एकदम शांत आहे, संत आहे, स्थिर आहे. ठीक आहे. सगळ्या कंडिशन एकच आहे. नदीचं पाणी शांत आहे किंवा नदीचं पाणी स्थिर आहे किंवा नदीचं पाणी संत आहे. ठीक आहे. ही दुसरी कंडिशन आहे. या कंडिशन मध्ये आपल्याला कुठेही असू दे, ह्या डायरेक्शनने जरी बोट वाहिली किंवा ह्या डायरेक्शन जरी बोट इकडे आली तरी काही नाही. कारण प्रवाह एकदम स्थिर आहे, त्याला कुठल्याही प्रकारची गती नाही आहे. आणि थर्ड कंडिशन आहे की प्रवाहाच्या दिशेने, प्रवाहाच्या दिशेने. ठीक आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जेव्हा प्रवाहाला वेगच नाही, हे प्रवाहाचा वेगच नाहीये, पाणी स्थिर आहे. आणि थर्ड कंडिशन आहे की प्रवाहाच्या दिशेने, जसं आपल्याला असं पकडूया की हे पाणी असं वाहत आहे आणि प्रवाहाला दिशा ही आहे आणि त्याचबरोबर ही आपली बोट आहे, ती बोट सुद्धा त्याच दिशेला वाहते. ठीक आहे. अशी कंडिशन, आपले तीन कंडिशन आहेत. पहिल्यांदा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला बोट वाहते, दोन्ही डायरेक्शन बघा, ही इकडे एरो आहे, हा इकडे एरो आहे. नंतर पाणी स्थिर आहे, पाण्याला वेगच नाही, त्यावेळेस बोट कुठेही वाहतोय, आपल्याला काही गरज नाही. थर्ड कंडिशन आहे प्रवाहाच्या दिशेने, प्रवाह ह्या डायरेक्शनला जातो आणि बोट सुद्धा आपल्या त्याच दिशेला आहे. ही आपली तीन कंडिशन आहेत. आता ज्यावेळेस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असेल त्यावेळेस काय असेल, हा जो नदीला जो प्रवाह आहे, जो प्रवाह, आता दोन कंडिशन मानायच्या. या प्रवाहाला आपण y मानायचं आणि जो बोट आहे ती बोटीची जी काही गती आहे त्या बोटीच्या गतीला आपण x मानायचं. ठीक आहे. दोनच कंडिशन आहे बघा, तीन कंडिशन आहेत. एक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, एक संथ पाण्यामध्ये, एक प्रवाहाच्या दिशेने. नंतर आहे बोटीची गती x मानली, प्रवाहाची गती y मानली. तर प्रवाह हा y आणि बोटीची गती आहे x. या दोघांमध्ये एकमेकांप्रती विरोधाभास आहे. हा इकडे याला लोटतोय, ही इकडे येते, म्हणजे याचा अर्थ काय, हे दोघं एकमेकांना विरोध करतील, एकमेकांमध्ये त्यांचा विरोधाभास होईल. म्हणून x वजा y घेतलं. का घेतलं? कारण प्रवाहाची गती ह्या डायरेक्शनला आहे आणि बोट ह्या डायरेक्शनला वाहते. दोघांची दिशा वेगवेगळी आहे म्हणून दोघांची वजाबाकी, गतीची वजाबाकी झाली. नंतर संत पाण्याचा वेग आहे, म्हणजे काय, या पाण्याला जो y आहे तो yच नाहीये, तो शून्य आहे. आणि बोटीचा जो वेग आहे तो x आहे, म्हणजे याचा अर्थ काय की संत पाण्यामध्ये फक्त बोटीला वेग आहे. ठीक आहे. आणि तिसरी जी गोष्ट आहे प्रवाहाच्या दिशेने. आता प्रवाहाच्या दिशेने बोट अशी वाहते आणि प्रवाह y आहे, दोन्ही एकाच डायरेक्शनला, म्हणजे दोघांची गती एकमेकांना हे होईल, परस्पर होईल आणि दोघांची गती एकमेकांमध्ये मिळवली जाईल.
ज्यावेळेस प्रवाह वाहतोय त्या दिशेला आपण जातोय तर आपल्याला प्रवाहाची गती पण मिळते आणि आपण जोरात वेगाने पळतोय किंवा जोरात वेगाने वाहतोय. अशा कंडिशनला प्रवाहाच्या दिशेने दोघांची बेरीज केली. संत पाण्यामध्ये प्रवाहाला वेग नसतो म्हणून ती फक्त कशाची गती आली, फक्त बोटेची गती आली. आणि तिसऱ्या कंडिशन ही पहिली होती ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, तर बोट विरुद्ध दिशेने वाहते म्हणून दोघांची आपण वजाबाकी केली. ही कंडिशन आपल्याला माहिती कळाली पाहिजे. ही आहे बेसिक कंडिशन आणि ह्या दोन कंडिशन आहेत बोटेची गती, प्रवाहाची गती. ठीक आहे. हा, ज्या वेळेस विरुद्ध दिशेचा जो वेग असतो तो किलोमीटर प्रति तास दिलेला असतो. हे पण किलोमीटर प्रति तास असणार आणि हे सुद्धा किलोमीटर प्रति तास असणार. तिन्ही सुद्धा किलोमीटर प्रति तास असणार. आपल्याला ती काही काही गोष्टी दिलेल्या असतात, जसं उदाहरण सोडू आपण तेव्हा पाहू. प्रवाहाच्या दिशेने काहीतरी किलोमीटर प्रति तास जाते, संत पाण्यामध्ये काहीतरी किलोमीटर प्रति तास जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काहीतरी किलोमीटर प्रति तास जाते. काहीतरी दोन कंडिशन दिलेल्या असणार, आपल्याला एक काढायची असते. ठीक आहे. आणि जो ह्या दोघांमधला जो फरक असतो, ह्या दोघांमधला म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आणि संत पाण्यामध्ये जो गॅप असतो, हा ह्या मध्ये आणि ह्या दोन्ही कंडिशन मध्ये ज्या किलोमीटर प्रति तास मध्ये जो फरक असेल तो फरक असणार आहे प्रवाहाची, नदीच्या प्रवाहाचा वेग. नदी किंवा जो काय असेल, काय जी प्रवाह असेल ते प्रवाहाचा तो वेग असणार. ठीक आहे. ती चारच गोष्टी लक्षात असू द्या. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, संथ पाण्यामध्ये प्रवाहाच्या दिशेने आणि दोघांच्यातला जो फरक असणार आहे तो फरक असणार आहे प्रवाहाचा वेग. उदाहरणं कशी सोडू आपण त्यावेळेस एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत. सध्या फक्त हे काही बेसिक गोष्टी आहेत ते आपल्याला कळायला पाहिजेत. जर कळालं नसतील तर पुन्हा एकदा पहा, एक दोन वेळा पाहिल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. आणि उदाहरण सोडवताना मी अजून डिटेलमध्ये घेतो, त्यावेळेस तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. पाहूया आपण एक एक उदाहरण पाहूया आता.